रोहयो मजूर व ग्रामरोजगार सहाय्यकांचा एल्गार। काळ्या फिती लावून शासनाचा निषेध, मोताळ्यात धडकले सक्ती हटाव मजूर बचाव आंदोलन। मोताळा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील MGNREGA मजुरांवर लादण्यात आलेल्या जाचक तांत्रिक अटी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी एप्रिल 16 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आणि समस्त रोहयो मजुरांच्या वतीने मोताळा येथे धडक आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व आंदोलकांनी दंडावर काळ्या फिती लावून शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केला। पंचायत समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। सकाळी सर्वांनी काळ्या फिती लावून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू केले। त्यानंतर गटविकास अधिकारी BDO मोताळा यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले। यानंतर सर्व आंदोलक मजुरांनी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांनी पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली। हातात मागण्यांचे फलक घेऊन आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण मोताळा शहराचे लक्ष वेधून घेतले। रॅलीच्या समारोपानंतर तहसीलदार मोताळा यांनाही मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। अशा आहेत प्रमुख मागण्या। ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्या। शासन निर्णयाची अंमलबजावणी 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। पूर्णवेळ नियुक्ती। ग्रामरोजगार सहाय्यकांना अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ कर्मचारी करण्यात यावे। ग्रामरोजगार सहाय्यकांचा पगार थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर देण्यात यावा। रोहयो मजुरांच्या मागण्या। फेस ऑथेंटिकेशन रद्द करा। वैयक्तिक कामांवर मजुरांसाठी सक्तीची केलेली फेस ऑथेंटिकेशन चेहरा ओळख प्रणाली तत्काळ रद्द करण्यात यावी। ऑनलाईन हजेरीची सक्ती थांबवा। 2 वेळच्या ऑनलाईन हजेरीची NMMS ॲप जाचक अट मागे घ्यावी। आधार आधारित पेमेंटची अट रद्द करून जुन्या पद्धतीने मजुरी थेट बँक खात्यात जमा करावी। थकीत मजुरी व रोजगाराची हमी। सर्व मजुरांची थकीत मजुरी त्वरित द्यावी आणि मागणीनुसार 100 दिवस कामाची हमी द्यावी। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, शेतमजूर आणि कामगार काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने या रास्त मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आणि काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी यांनी एक धरणे आंदोलन पंचायत समिती मोताळा इथे आयोजित केलेलं होतं। तिथे धरणे आंदोलन करून आज तहसीलदार मॅडम आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दोघांनाही आम्ही संयुक्तरित्या निवेदन केलेलं आहे। ग्रामरोजगार सेवकांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या काही मागण्या आहे। त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहे। हे शासन रोजगार हमी कायदा खिळखिळा करण्याच्या मागे लागलेला आहे, जेणेकरून रोजगार हमीचा कायदा संपुष्टात आला पाहिजे, जो की गरिबांना रोजगाराची गॅरंटी देत आहे। याच्यामध्ये आज आम्ही इथे निवेदन केलं आणि ज्या न्याय मागण्या आहेत त्या आम्ही तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहे। तात्काळ या योजनेचे मध्ये ज्या काही त्रुटी आहे त्यावर लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन या त्रुटी दूर कराव्या, अन्यथा आम्ही याहीपेक्षा अधिक आक्रमक स्वरूपात तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन तालुक्यामध्ये उभं करू आणि ग्राम रोजगार सेवक आणि रोजगार हमीवरील मजूर यांना न्याय दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी स्वस्थ बसणार नाही, हा इशारा मी या निमित्तानं शासनाला देत आहे। एक मिनिट।